बार्शी तालुक्यातील गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात प्रकरणानं आता अत्यंत धक्कादायक वळण घेतलं। कारण या काळ्या धंद्यात आता नव्यानं 3 नावं समोर आली असून यामध्ये वैराग येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रवीण भाऊसाहेब मासाळ यांचं नाव पुढे आल्यानं संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हादरलंय। ही कोणतीही अफवा नसून डॉक्टर मासाळ यानं थेट कायद्याचा व नैतिकतेचा व माणुसकीचा खून केलाय। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अजित मस्तूद यानं थेट फिरते गर्भलिंग निदान केंद्र सुरू केलं होतं। होय, एका अशा अलिशान व्हॅनमध्ये महिलांची पहिल्यांदा सोनोग्राफी केली जात होती। महिलेच्या पोटातील गर्भ मुलगी असल्याचं समजताच तिला थेट वैरागमधील मॅक्स केअर हॉस्पिटल इथं नेलं जात होतं, जिथं डॉक्टर प्रवीण मासाळ गर्भपात करत असल्याचा आरोप आहे। गर्भलिंग निदानासाठी नातेवाईकांकडून थेट 20,000 रुपये, गर्भपातासाठी 20 ते 25,000 रुपये आणि एजंटला प्रत्येक महिलेमागे 4,000 रुपये कमिशन दिले जात होते। हा सगळा काळा व्यवहार गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून सुरू असल्याची माहिती समोर येते। मग प्रश्न असा आहे, इतक्या वर्षापासून हे रॅकेट सुरू असताना आरोग्य विभाग झोपला होता का? PCPNDT कायदा फक्त कागदावरच आहे का? आणि यामागे किती डॉक्टर, एजंट आणि दलाल आहेत? आज मुलींचा गर्भातच खून होतोय आणि तिला काही लोक पैशांसाठी डॉक्टरकीला काळी चादर ओढत आहेत। ही केवळ बातमी नाहीये, हा समाजासाठी इशारा आहे। आता जर कडक कारवाई झाली नाही तर उद्या हे रॅकेट आणखी फोफावेल। नावं लपवली नाही पाहिजे आणि या रॅकेटचा संपूर्ण नायनाट झालाच पाहिजे, असा जनतेचा थेट प्रशासनाला सवाल आहे।